मंडळी, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा आजचा म्हणजे 7 जुलैचा एपिसोड रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात. प्रेक्षकांनो, मालिका आता खूप मनोरंजक होणार आहे बरं का. बघत राहा. लग्नानंतर होईलच प्रेम. सुरुवातीला आपण बघतोय नंदिनीला मानिनी म्हणत असते, काय ग नंदिनी, तुझा ऍक्सिडेंट झाला आहे, तुला एका शब्दाने पण मला सांगावंसं वाटलं नाही का ग. नंदिनी आता रडायला लागते बरं का. काव्या पण रडायला लागते. मानिनी थोडी चिडते बरं का आणि म्हणते, का नाही सांगावंसं वाटलं का. जीवा, तू पण नाही सांगितलंस काय रे. तुम्ही दोघं जण, तुम्हाला लाजा कशा वाटत नाही रे. आईपासून गोष्टी लपवता, सांगतच नाही तुम्ही मला काही. नंदिनी आणि काव्या दोघी तिच्या पाया पडायला लागतात मानिनीच्या. तेव्हा मानिनी म्हणते, अगं ए वेड्या आहात का दोघी, अशा वाकू नका ग, त्रास होईल ना तुम्हाला. काव्या म्हणते, आई चुकलं आमचं, खरंच माफ करा ना आम्हाला, खरंच माफ करा. नंदिनी पण माफी मागत असते. तेव्हा मानिनी म्हणते, ए पोरीनो, अगं असं नाही करायचं, वाकू बिकू नका, तुम्ही प्रेग्नेंट आहात ना, त्रास होईल तुम्हाला. मानिनी शेवटी आईच आहे प्रेक्षकांनो, चिडली तरी तीच माया करणार. मग ही मानिनी पटकन त्या दोघींना जवळ घेते बरं का. काय ग पोरीनो, असं नसतं करायचं ग, असं म्हणून ती जवळ घेते मानिनी आणि नंदिनी आणि काव्याला. आता हे बघून लगे वसवात्याला कसं तरी होतं बरं का. असं कसं माफ केलं लगली हिने म्हणून त्या रागाने बघायला लागतात मानिनीकडे. आणि ते बॅकग्राऊंडला आई माऊलीची माया हे गाणं आपल्याला ऐकवलं जातं. गाणं ऐकता ऐकता आपल्याला असं दिसतंय की मानिनी काव्या आणि नंदिनीच्या गालावरनं हात फिरवते. मग जीवा आणि पार्थ पण समोर येतात. दोघे जण आता कान धरायला लागतात बरं का. तेव्हा मानिनी पार्थला सनकन कानाखाली मारणार असते, पण आता पुन्हा त्याचा हात धरत म्हणते, लागलं का रे पार्थ. पार्थ म्हणतो, जोरात मारलं ग आई तू मला. मानिनी म्हणते, तुम्हा दोघांना पण ना लहानपणी जसं बदलवलं होतं ना, तसं पुन्हा मारायला हवं होतं मी, चुकलंच माझं. जीवाला खुणवतो आता पार्थ, चल बाबा आपण खाली बसून माफी मागू. आता हे दोघेही जण असे पायाशी उभे राहतात बरं का मानिनीच्या, आणि हात जोडून माफी मागायला लागतात. मानिनी आता दोघांना पण पटकन माफ करते. म्हटलं ना प्रेक्षकांना, शेवटी आई ती आईच असते. पण रम्या आणि वसवात्याला कसं तरी होतं बरं का. त्या दोघी जणी अशा बघायला लागतात आणि लगेच त्यांना राग येतो की कसं लगली यांचे एकाचे एक होऊन जाता. बघा प्रेक्षकांना, आता पुढे काय होतं. मानिनी या पोरांना जवळ घेते बरं का. लगेच वसवात्या समोर येतात आणि म्हणतात, अगो काय ग मानिनी, असं काय केलं तू. आता पार्थ आणि जीवा दोघे जण डोळे वटारतात वसवात्याकडे बघून. मग रम्या वसवात्याला खुणून ते, चला इथून जाऊ म्हणून. वसवात्या आधी निघून जातात बरं का. मग पार्थ म्हणतो, आई चल बरं. आता हे सगळे आपापल्या उद्योगाला लागले गेले, म्हणजे आपापल्या ठिकाणी. तेव्हा नंदिनी मात्र तिथेच उभी असते. तेव्हा जीवा डोळ्याने तिचं सांत्वन करत असतो, तिच्या गालावून हात फिरवत असतो. आणि हे दृश्य मात्र रम्याने पाहिलंय आणि तिला खटकलंय या दोघांचं असं वागणं. तर आता पुढच्या सीनमध्ये आपण बघतोय काव्या आणि पार्थचा असा गमतीदार सीन दाखवलाय. काव्या म्हणत असते, मी 4ही बोटांवर असा मलम लावून घेते हो देशमुख. पार्थ म्हणतो, का बरं. काव्या म्हणते, आईची 4ही बोटं उमटलेत ना तुमच्या गालावर, जिथे आईचा हात बसलाय ना तिथे असा जोरात. आणि असं म्हणून ती पार्थला असं मलम लावणार, तेवढा पार्थ तिचा हात धरतो बरं का. उगाचच ही ओरडायला लागते, सोडा सोडा देशमुख, नाहीतर मी हिंसाचाराची केस टाकेल तुमच्यावर. पार्थ म्हणतो, काय ऍक्टिंग करताय, सोडा देशमुख सोडा देशमुख, काय चाललंय तुमचं. खरं तर ना मी आईवर खरंच केस केली पाहिजे, किती जोरात मारलं मला आईने. पार्थ म्हणतो, काय पण मस्त देशमुख, मस्त. सटकन आवाज आला होता बरं का. त्यावर पार्थ म्हणतो, तुम्ही प्रेग्नेंट नसते तुम्हाला पण मारलं असतं आईने. पण मजा येते ना तुम्हाला, मजा येते ना. नाही, तिथे कशा इमोशनल झाल्या होत्या मग, काय आई मला माफ कर म्हणून कशी फिसकारणारी मांजर गपचूप बसली होती. त्यावर काव्या म्हणते, राहू द्या देशमुख, गाईला शिंग असतात हे असू द्या, लक्षात असू द्या. पार्थ म्हणतो, काय आहे तुमचं पण काव्या, तुमचं असंच आहे बरं का. काव्या आला अंगावर, घेतलं शिंगावर. काव्या म्हणते, कसं कसं बोलताय तुम्ही मला, आता असं बोलताय पण तेव्हा कसं झालं IIP रोडवर. तुम्हाला अटक करायची असेल तर मला अटक करा म्हणून. पार्थ म्हणतो, तुमच्या काळजीने अटक झाली असती ना तर समजलं असतं तुम्हाला, मग आईने दुसऱ्या गालावर पण हाणलं असतं. मग काव्या प्रेमाने त्याला मलम लावून देत असते आणि म्हणत असते, हाऊ क्यूट देशमुख. आणि मग मलम लावता लावता म्हणते, देशमुख काही म्हणा, आता यापुढे आपण असं आईंपासनं काही लपवायचं नाही. मला आता कळतंय, आपण हे सगळं आईंना आधी सांगायला हवं होतं. तुम्ही जे बोलत होता ते बरोबर होतं, ते काही नाही, आता नाही लपवायचं काही आईबाबांपासनं. पार्थ म्हणतो, आता आपण ठरवूनच घेऊ तसं. मग काव्या पार्थला म्हणते, बापरे खूप दुखतंय का हो गाल तुमचा, बघू बघू, असं म्हणून त्याच्या गालावर फुंकर मारत असते. आणि मागे बॅकग्राऊंडला नेहमीप्रमाणे लग्नानंतरचं गाणं वाजत असतं. इकडे नंदिनी आणि जीवा या दोघांमध्ये एकदाही प्रेमाने बिचाऱ्यांमध्ये बोलणं होत नाही. म्हणजे ते सरोगसी चालू झाल्यापासून दोघांमध्ये कुरकुर, रडापडी, भांडण म्हणून असं नाही, पण रडणं पडणं चालूच असतं. आता ही नंदिनी बसलेली असते टेन्शनमध्ये. जीवा येतो तिच्याजवळ आणि म्हणतो, काय ग हे नंदिनी, हे काय.
अगं हे जुनं पोट हातात घेऊन का बसलीयस? अगं ते नवीन पोट कुठे गेलं? ते का नाही काढलंस तू? अगं काय झालं तुला नंदिनी? अगं नंदिनी, अगं बेडरूममध्ये आहोत आपण. आता तू ते पोट काढून ठेवू शकतेस. नंदिनी म्हणते, आपण किती निर्लज्ज झालो ना. नाही, एक पोट आत, दुसरं बाहेर, काढून घे, लावून घे. किती सहजपणे हे सगळं बोलतोय ना आपण जीवा. अगदी सहजपणे खोटं बोलतोय. शरीराचा अवयव असतो तसा हा खोटं, हे खोटं म्हणजे आपलं भाग बनत चाललंय. बघितलं ना जीवा, आता हे खोटं हळूहळू झिरपत जाणार आहे आपल्या शरीरात. खरं काय खोटं काय याचं आपल्याला भानच राहणार नाही हळूहळू जीवा. काय हो जीवा, हे सगळं गुन्हेगार वगैरे असेच तयार होतात का? जीवा म्हणतो, अगं अशी का बोलतेस तू? शांत होतेस का जरा? नंदिनी म्हणते, शांत कशी होऊ मी जीवा? कशी शांत होऊ? मला नाही समजत आहे. अहो जीवा, मला खरं सांगा, आपण शांतच आहो ना? अहो जीवा, आपण शांतच आहोत. अहो, आपल्या समोर विश्वास ठेवणारी आपली फौज उभी आहे, पण आपण मात्र आपली खोट्याची सेना वाढतच चालवतोय. आपली खोट्याची सेना आपण वाढवतच जातोय. बाबांनी रम्याच्या कानाखाली मारली, कारण रम्या खोटं बोलली होती. आई कशा बोलल्या हो, की दारावरची तुळस असते तशी मी, आणि मी 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 कशी वागते जीवा? मला कळतच नाहीये. मी खरंच नंदिनीच आहे ना जीवा? अशी कशी खोटं बोलू शकते बरं मी? सांगा बरं. माझे वडील नेहमी म्हणायचे, आपण असं वागावं जेणेकरून आपल्याला रात्री शांत झोप लागेल. शपथ सांगते जीवा घेऊन, मी नाही शांत झोपत आहे हो रात्री. मला मला कोणाकोणापासून सत्य लपवायचंय कळत नाहीये. मला एक कळतंय, आपण काव्यापासून सत्य लपवतोय ना, मग मी घरच्यांपासून का सत्य लपवतीये? आयुष्यात कधीही खोटं न बोलणारी मी आज माझ्या बाळासाठी एवढी स्वार्थी झाली आहे बघा ना. जीवा म्हणतो, अगं नंदिनी, शांत होतेस का? आपण याआधी सांगायचा प्रयत्न केला ना, पण कुठल्या ना कुठल्या कारणामुळे आपल्याला त्यांना नाही सांगता आलं. नंदिनी, तू इतका का विचार करतेस? तसंही घरच्यांच्या भल्यासाठी कधी कधी असं स्वार्थी वागावं लागतं, असं विचार करावा लागतो. हे बघ नंदिनी, खरं सांगणं सोपं आहे, सत्य लपवणं गरजेचं आहे. नंदिनी म्हणते, हे सत्य जेव्हा सगळ्यांसमोर येईल तेव्हा काय होईल त्यांचं? जीवा, मला ह्या विचाराने गुदमरायला होते आता. जीवा म्हणतो, तू शांत हो बरं आधी नंदिनी, शांत हो. पण नंदिनी आता जीवाला म्हणते, नाही नाही जीवा, आता बस झालं. आता मला निवडायला हवं, आपलं खोटं किंवा घरच्यांचा विश्वास. काहीतरी एक निवडायलाच हवं. पण मी देशमुखांची सून आहे, मी आता माझ्या घरच्यांनाच निवडणार. मी एक काम करते, मी जाते आणि आईंना सगळं सांगून टाकते. जीवा म्हणतो, नंदिनी पुन्हा एकदा विचार कर बरं का. नंदिनी म्हणते, हो जीवा, मी आत्ता सांगते जाऊन, मला जाऊ द्या. असं म्हणून ती लगली चालली जाते बरं का. पण नेहमीप्रमाणे दाखवलं त्यांनी प्रेक्षकांनो, आता तिथे ती जाते आणि तिथं तिच्या सासू सासऱ्याचं बोलणं ऐकून इमोशनल होते. विक्रम आणि मानिनी स्वयंपाकघरात असतात. मानिनीने झालेला सगळा प्रकार विक्रमला सांगितलाय. विक्रम म्हणतात, बापरे, काय सांगतेस काय तू मानिनी? मानिनी म्हणते, हो ना विक्रम, मी या दोघींना म्हटलं की असं परत बोलू नका. विक्रम म्हणतात, अगं ठीक आहे, पण आपण प्रेग्नन्सीमध्ये अडकवतोय का गं सुनांना फार? मानिनी म्हणते, असं कसं बोलता विक्रम? बाळ होते म्हटल्यावर काळजी घ्यायला हवी ना. अहो, बाळ म्हटलं की धास्ती असणारच. विक्रम म्हणतो, हां तसं बरोबर आहे, पण तू जास्ती करतेस का मानिनी? मानिनी म्हणते, नाही हो तसं नाही, पण खरंच म्हणजे. आता विक्रम म्हणतात, मानिनी आठवतं का गं तुला, आपल्या पार्थला झाल्या झाल्या सर्दी झाली होती? नाही म्हणजे तो असं पिटुकल्या नाकातून असा शिंकायचा बघ. मग मानिनी म्हणते, आपला जीवा तर कसा होता झाल्या झाल्या एकदम बारीक. विक्रम म्हणतात, हो ना, आता मारे जीवा आपला मस्त डंबेल बिंबेल मारतो जिममध्ये, पण कसा होता झाल्या झाल्या एकदम बारीक. युगंधर कसा बारीक होता ना, मानिनी म्हणते. आणि पुढे म्हणते, आपण तीट लावायचो, तो दिसायचा पण नाही केसांमुळे त्याच्या चेहऱ्यावर. अहो, आपल्या काव्याचं आणि पार्थचं बाळ आहे ना, ते आपल्या नाकाचंच होणार आहे बघा. हे दोघे असे बोलत असतात तेव्हा पुन्हा ही नंदिनी बाहेरून ऐकत असते आणि इमोशनल होते या दोघांचं बोलणं ऐकून. मग विक्रम म्हणतात, हो ना, आपल्या नंदिनी आणि जीवाचं बाळ खूप जावळं असणार आहे बघ. मानिनी म्हणते, हो ना, हो, आपल्या दोन्ही लेकांची बाळं कधी मी बघते, कधी त्यांना अशी हातात घेते, खेळते त्यांच्याशी, असं मला झालंय बघा. मला सांगू का, मला ना असं स्वप्नात पण बाळच दिसतं बघा आजकाल. मला ना असं नाही बाई सोचणार हे सगळं असं झालं तर. म्हणजे बघा ना, नंदिनीला तो ॲक्सिडेंट झाला मी ऐकलं आणि मला धस्सच झालं हो बाई. असं काही वाईट ऐकवलं पण नाही जातो. मला तर तेव्हा असं वाटलं की माझं हार्ट फेल होतं की काय. विक्रम म्हणतात, वेडी आहेस का गं मानिनी, काही बोलतेस? मानिनी म्हणते, नाही हो, खरं सांगते मी. अहो म्हणजे माझ्याही नकळत मी जरा जास्तीच गुंतले हो नातवंडांमध्ये. विक्रम आता मानिनीला जवळ घेतात आणि म्हणतात, अगं खूप विचार करतेस. मानिनी म्हणते, हो ना विक्रम, मी नंदिनीचं मगाशी ऐकलं आणि धस्सच झालं हो मला. काळजाचा ठोकाच चुकला होता माझा. असं वाटलं होतं मला आत्ता इथे माझा जीव जातो की काय. आता नंदिनी या दोघांचं बोलणं ऐकत असते आणि हे सगळं ऐकून ती अजून इमोशनल होते. मानिनी म्हणते, आपल्या नातवंडांच्या बाबतीत, सुनांच्या बाबतीत मला काहीच वाईट साईट वागायचं नाही किंवा काही वाईट साईट ऐकायचं पण नाही आता. आणि मग काय, जीवा येतो एकदम नंदिनीच्या समोर. तेव्हा नंदिनी म्हणते, जीवा तुम्ही? जीवा म्हणतो, काय काय झालं, सांगितलं की नाही आईला जाऊन?
सांगायला आली होतीस ना तू खाली नंदिनी सगळं आईला? काय झालं सांगितलं का? नंदिनी म्हणते, जीवा ते आई म्हणत होत्या आत्ता की. जीवा म्हणतो, मला वाटलंच होतं. नंदिनी म्हणते, जीवा माझं चुकलंच, मी मगाशी तणतण करत खाली आले, पण मला वाटते की नको सगळं सांगायला. आता ती असं जीवाला सांगत असते तेव्हा मानिनी ऐकते बरं का आणि म्हणते, अरे देवा काय ग बाई नंदिनी, आता काय नको आम्हाला सांगायला. जीवा नंदिनी पुन्हा घाबरतात आणि मानिनीकडे बघायला लागतात. विक्रम आणि मानिनी समोर येतात जीवा नंदिनीच्या आणि म्हणतात, विक्रम काय रे जीवा नंदिनी काय नको सांगायला, आता काहीतरी बोलत होतात आम्ही ऐकलं. नंदिनी म्हणते, अहो बाबा माझे आई बाबा म्हणत होते मी त्यांना माझ्या ऍक्सिडेंटबद्दल इतक्यात नको सांगायला असं वाटतंय मला. मग विक्रम म्हणतात, नाही तुझं बरोबर आहे बरं का नंदिनी, बरोबर आहे, इतक्यात नका सांगू. नाही म्हणजे मानिनी जशी आत्ता टेन्शनमध्ये आली तसे ते येतील ना. नाही नाही बरोबर आहे नको सांगू, पण खरं सांगू का नंदिनी, मग अशी मलाही मानिनीकडनं कळल्यानंतर जरा धसच झालं. पोरांनो काळजी घ्या रे, असं नका करत जाऊ, सांभाळा जीवाला स्वतःला. आता तुम्ही दोघे नाही तिघे आहात बरं का पोरांनो. मानिनी म्हणते, बरं बरं ठीक आहे राहू द्या विक्रम, आज खूप सिरियस विषय झाले, तोच विषय नको, आपण उद्याबद्दल बोलूयात आता. नंदिनी म्हणते, उद्याचं काय आई, उद्याबद्दल काय? मग विक्रम म्हणतात, घ्या आपल्या धाकट्या सुनबाईंना अजून काही माहितीच नाही वाटतं. मानिनी म्हणते, आहो नाही माझंच चुकलं, खरं तर मीच सांगणार होते पोरांना घरी आल्यावर, पण आज काहीतरी भलतंच घडलं ना. अगं बाई नंदिनी, तुला आता 3 महिने पूर्ण होणार ना, त्यामुळे तिसरं सरायच्या आत म्हणजे उद्याच तुझी चोरोटी भरायची आहे बरं का. नंदिनी आता गडबडून जीवाकडे बघते. मानिनी म्हणते, अगं बाई म्हणजे सगळी तयारी झाली आहे, मिथुन भाऊजीने मी केली आहे, केटरला वगैरे सांगितलंय, यावेळेला जरा कमी लोकांनाच बोलवलंय मी. विक्रम म्हणतात, नशीब तू जरा कमी लोक बोलवले. मानिनी म्हणते, हो ते सगळं ठीक आहे, पण ना काहीतरी डोक्यातून माझं राहतच बाई, पण आपण सगळे मिळून या विषयावर बोलूयात. ए जीवा तू बोलव बरं काव्या आणि पार्थला, आपण ठरवूयात उद्याचं. आणि अहो तुम्ही कुठे चाललात, जा बरं आईस्क्रीम काढा बरं सगळ्यांसाठी फ्रीजमधून, मी बाऊल आणते. विक्रम म्हणतात, अरे वा सांगतेस काय, खरंच आईस्क्रीम? अगं ए नंदिनी बघ बघ, मी काय म्हणतो, तुझं बाळ जरा 2-3 महिने उशिरा येईल का, बघते का जरा. मानिनी म्हणते, अहो काही काय बोलताय. त्यावर विक्रम म्हणतात, अगं नाही ग, म्हणजे या दोन्ही सुना माझ्या प्रेग्नंट आहे ना, तोपर्यंत म्हणजे असं गारेगार गोड गोड काहीतरी खायला मिळत राहील ना. नाही नाहीतर एरवी तुमची सासू कडू कारलंच करत असते. मानिनी म्हणते, बरं चला आणा पटकन ते आईस्क्रीम, जा रे जीवा बोलव बरं काव्या पार्थला. असं म्हणून मानिनी विक्रम किचनमध्ये जातात आणि नंदिनी जीवाचं टेन्शन वाढतं. आता चोरोटी म्हणल्यावर सगळ्याच गोष्टी रीतीभातीप्रमाणे होणार. नंदिनी तर प्रेग्नेंट नाहीच आहे आणि ती चोरोटी कशी काय करेल स्वतःची. आता बरेच प्रश्न पुढचे राहिलेले आहेत यांचे, आता ते आपल्याला येणाऱ्या भागांमध्ये कळणारच. पुढचा प्रोमो मस्त दाखवलाय बरं का प्रेक्षकांनो. शेवटची सीन तुम्ही बघत आहात. रम्याने आता मगाचा झालेला प्रकार वसू आत्याला सांगितला. रम्या म्हणते, बघ ना आई, म्हणजे तू आणि विजय जेव्हा आत येत होतात ना तेव्हा मला डाऊट आला, या नंदिनी आणि जीवाचं काहीतरी चाललंय. सगळ्यांचा विषय नॉर्मल झाला म्हणून हसू आलं होतं चेहऱ्यांवर, पण त्या नंदिनी जीवाचं मात्र काहीतरी वेगळं चाललं होतं, टेन्शनमध्ये होते ते. अगं ते आत्ता काहीतरी एकमेकांशी बोलत होते माहितीये का, म्हणजे एकमेकांच्या डोळ्यातलं पाणी वगैरे पुसलं त्यांनी, मग अशी स्माईल आणलं आणि असं दाखवलं की काही झालंच नाही. म्हणजे काहीतरी गडबड आहे आई, मला सांग आपण चेहऱ्यावर खोटं हसू कधी आणतो. वसू आत्या म्हणतात, जेव्हा समोरच्याला आपल्या हसऱ्या चेहऱ्याच्या मागचं दुःख दाखवायचं नसतं ना तेव्हा. रम्या म्हणते, आई बरोबर आहे तुझं, मला सांग यांच्या आयुष्यात काय दुःख आहे. अगं हे तर आई बाबा होणार आहे, त्यांच्या आयुष्यात आनंद येणार आहे, काहीतरी लपंडाव चालू आहे आई या दोघांचा. त्यावर वसू आत्या म्हणते, अगं दोघांचा नाही तिघांचा. रम्या म्हणते, तिघांचा, तिसरं कोण? वसू आत्या म्हणते, अगं ती डॉक्टर आर्या, ती ना या दोघांना काहीतरी सामील आहे बघ, मला जरा शंकाच येते. आता मंडळी शेवटचा सीन बघत आहात तुम्ही. वसू आत्या आणि रम्याचं बोलणं एवढंच काय ते दाखवलंय. आता जीवा नंदिनी पुन्हा रूममध्ये गेल्यात. जीवा म्हणतो, नंदिनी आता कसला विचार करतेस? नंदिनी म्हणते, अहो हा विचार करते की जगातली मी पहिली स्त्री असेल जी गरोदर नसताना चोरोटी भरून घेणार आहे. आता मी तडातड पायऱ्या उतरत आईबाबांना सत्य सांगायला निघाले होते, पण मला कळून चुकलंय, मी त्यांना सत्य कधीच सांगू शकणार नाही. अहो जीवा, मी हे सत्य काव्यापासून लपवते कारण तिला हे सहन होणार नाहीये, आईबाबांना पण हे सहन होणार नाहीये जीवा, कधीच नाही. असं जेव्हा नंदिनी बोलते तेव्हा हा एपिसोड इथे संपून जातो. आता पुढच्या प्रोमोत आपण बघ, नंदिनी आणि जीवा एकमेकांशी गप्पा मारत असतात आणि सहज जीवा तिला हसवायला जातो तेव्हा तिच्या हातातला काळा धागा जीवाच्या घड्याळीला अडकतो. तेव्हा नंदिनी म्हणते, जीवा हा काळा धागा गुरुजींनी मला दिला होता ना बाळ सुखरूप व्यवस्थित या जगात जन्माला यावं म्हणून, पण हा काळा
धागा तर आर्याच्या हातात असायला हवा, कारण आपलं बाळ तर तिच्या पोटात आहे. आणि जीवा आणि आर्याचा सीन तोच दाखवलाय, कालचाच प्रोमो त्यांनी आता इथून पुढे दाखवलाय. पार्थ जीवा आणि आर्याला बेडरूममध्ये जाताना बघतो आणि त्याला प्रचंड टेन्शन येतं. त्याने बेडरूममध्ये काहीतरी भयंकर पाहिलंय मंडळी, आणि हे सगळं बघून तो हादरलाय. काव्या त्याला सतत विचारत असते, काय झालं देशमुख, तुम्ही इतके टेन्शनमध्ये का दिसताय, काही झालंय का? पण पार्थ मनात विचार करत असतो, बापरे जीवा आर्याच्या प्रेमात पडला. इथून पुढे यांचे भरपूर तमाशे होणार आहेत बरं का प्रेक्षकांनो, त्यामुळे बघत राहा लग्नानंतर होईलच प्रेम. आजचा भाग आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, बाईचा आशीर्वाद ऐकता आहात ना माझ्या आवाजात, नक्की मला कमेंट करून कळवा. चला तर मंडळी, टेक केअर. उद्या भेटूयात पुन्हा एकदा. धन्यवाद.